काय झालं? हरलीस? खचलीस? घाबरलीस? हेच तर पाहिजे लोकांना. हो, ती गेली, पण आपल्या सगळ्यांसाठी एक खूप मोठा प्रश्न मागे ठेवून गेला. जेव्हा आयुष्यात संकट येतं, प्रसंग येतात, आपलं कोणीच नाही असं वाटतं, तेव्हा सगळं संपलं असं स्वतःला सांगून हे आयुष्य संपवायचं का स्वतःसाठी, स्वतःच्या स्वप्नांसाठी आणि स्वतःच्या आयुष्यासाठी उभं राहायचं हे तूच ठरव. लग्न तुटलं, स्वप्न मोडलं, विश्वास संपला, आता लोक काय म्हणतील? हे तुझं आयुष्य नाही आहे. ही फक्त एक शिकवण आहे, एक परीक्षा आहे. आणि ही परीक्षा पास व्हायची असेल तर तुला रडून खचून चालणार नाही. तुला लढावं लागेल स्वतःसाठी. शिक्षण घे, काहीतरी नवीन शिक, स्वतःमधलं स्किल ओळख, त्यावरती काम कर, ते डेव्हलप कर, एखादा बिझनेस कर, आणि काहीच शक्य नसेल तर एखादी छानशी नोकरी कर. पण कोणाच्याही आधाराशिवाय पुढे जा. घरचे, नातेवाईक, समाज, मित्रपरिवार कोणी नाही. फक्त आरशासमोर उभी असलेली तू. हो, तूच तुझा सगळ्यात मोठा आधार आहेस, ताकद आहेस. दुसरं कोणीही नाही. कोणाचाही आधार नसेल, समाज, नातेवाईक बोटं दाखवत असतील, बोलत असतील, बोलू दे. ते फक्त बोलायलाच असतात. पण जेव्हा तू खूप मोठी होशील, स्वतःच्या पायावर उभी राहशील ना, तेव्हा हाच समाज, हेच नातेवाईक तोंडात बोटं घालून बघतील. त्यामुळे आता त्यांचा विचार करत बसायचं का आयुष्यात पुढे जायचं हे तूच ठरव. लोकांचा विचार करून जगणं सोडून द्यायचं का? तुझं आयुष्य, तुझं स्वप्न, तुझं भविष्य या सगळ्याची जबाबदारी फक्त तुझी आहे. त्यामुळे स्वतःसाठी, स्वतःच्या स्वप्नांसाठी तुला लढावं लागेल. कारण ही लढाई, हे युद्ध तुझं आहे. त्यामुळे ते तुलाच लढावं लागणार. त्यामुळे कोणावरही विसंबू नकोस. कोणाचंही नाव लावून स्वतःची ओळख निर्माण करण्यापेक्षा स्वतःच्या नावाची एक वेगळी ओळख निर्माण कर, की तेच नाव ऐकून आणि त्याच नावाचा आदर्श घेऊन लोक आपल्या मुलींना तुझा आदर्श घ्यायला भाग पाडतील. तोच समाज तुझा आदर्श घेईल. आणि हो, संघर्ष करताना थकू नकोस, खचू नकोस, रडू नकोस. कारण तू एक योद्धा आहेस. आणि लढाई करताना योद्धा कधीच खचत नाही, रडत नाही, थकत नाही. कारण तो जर थकला, तो जर रडला, तो जर खचला तर तो ती लढाई कधीच जिंकू शकत नाही. आता तरी उठ, उभी राहा, स्वतःची स्वप्न पूर्ण कर आणि जगाला दाखवून दे की स्त्री कमकुवत नाही, ती ताकद आहे, ती शक्ती आहे, ती रणरागिणी आहे, ती एक मोठी योद्धा आहे जी प्रत्येक लढाई जिंकू शकते. ऑल द बेस्ट.